श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 सप्टेंबरपासून म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. हा पितृपक्ष जो आहे तर तो 2 ऑक्टोबर समाप्त होणार आहे. तर पहा, पितृपक्षामध्ये आपले जे पित्र आहेत, जे पूर्वज आहेत, तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि पितृपक्षामध्ये पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्याचबरोबर त्यांना मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी श्राद्ध, दान धर्म, पिंडदान, दर्पण अशा पद्धतीचे जे कार्य आहेत तर ते केले जातात. तर पहा, पितृपक्ष हा दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला सुरू होतो आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजेच हा जो पितृपक्ष आहे तर हा 15 दिवसाचा कालावधी आहे. पितृपक्षामध्ये पित्रांसाठी आपण जर श्राद्ध, पिंडदान आणि दर्पण जर केलं तर पित्रांच्या आत्म्याला शांती प्राप्त होते आणि ते आपले जे वंशज आहेत तर त्यांना कृपा आशीर्वाद देऊन त्यांचा संसार सुखाचा करतात. या पितृपक्षातील पंधरवाड्यामध्ये आपल्याला दान धर्म, प्राण्यांना अन्न खाऊ घालणं, त्याचबरोबर जे ब्राह्मण आहेत तर ब्राह्मणांना दान धर्म करणं, यामुळे आपले जे पित्र आहेत तर त्यांना मोक्ष प्राप्ती होते. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपले पितृदोष हे दूर करण्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले गेलेले आहेत आणि हे जर उपाय जर आपण ह्या पितृपक्षामध्ये केले तर आपला जो पितृदोष आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होऊन जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला या झाडाला, या पितृपक्ष संपेपर्यंत या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे. या झाडाला जर आपण या पितृपक्ष संपेपर्यंत स्पर्श केला तर आपल्या 3 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल आणि 24 तासामध्ये घरातील इडापिडा, नजरबाधा इत्यादी दूर होऊन जाईल. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होईल आणि आपले पित्रांचे भरभरून आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि आपल्या घरामध्ये बघा अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. जसं की घरामध्ये पैसा न टिकणं, सारखं घरामध्ये आजारपण असणं, घरामध्ये क्लेश, कलह, भांडणं होणं, त्याचबरोबर आपल्या घरावरती सतत कर्ज वाढत जाणं आणि आपल्या घरात मुलं जे असतात तर ती हट्टीपणा करतात, ऐकत नाही. लग्नाच्या वयाची मुलं असतात परंतु त्यांचा विवाह योग जुळून येत नाही आणि आपल्या मुलांची प्रगती देखील होत नाही. कुठेतरी त्यांची प्रगती ही खुंटली जाते, घराची प्रगती होत नाही आणि काही महत्त्वाचे कामं जर करायला गेलो की त्यामध्ये काही ना काही अडथळे, अडचणी निर्माण होतात आणि आपलं ते काम पूर्ण होत नाही. त्याचबरोबर आपला काही व्यवसाय असेल, छोटा मोठा उद्योग असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रगती होत नाही आणि मुलांची प्रगती देखील होत नाही. मुलं अभ्यास करत आहेत, खूप सारे कष्ट मेहनत करत आहेत परंतु त्यांची प्रगतीही होत नाही. त्यांना खूप सारे शिकलेले आहेत परंतु नोकरी प्राप्त होत नाही. अशासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषाचं कारण असतं. अशा काही अडचणी आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा येतात परंतु आपल्याला हे समजत नाही की आपल्याला ह्या अडचणी का येत आहेत. या सर्व ज्या अडचणी आहेत तर त्या पितृदोषाचंच कारण ठरलं जातं. बऱ्याच वेळा काय होतं की आपण या सर्व त्रासाला कंटाळून ब्राह्मणांकडे जातो आणि त्यांच्याकडून या सर्व गोष्टी होत आहे असं आपण सांगत असतो. त्यावेळेस ते आपल्याला मोठमोठ्या पूजा करायला सांगतात परंतु आपण कितीही पूजा अर्चा केली, घराला जर आपल्या पितृदोष लागलेला असेल तर ह्या पूजा करून सुद्धा आपल्याला काहीही फायदा होत नाही. एक वेळ तुम्ही देवाची पूजा नाही केली तरी चालेल पण आपल्या पित्रांची सेवा ही नक्की करायची असते. त्यामुळे पहा, आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की एक वेळ तुम्ही देवाची पूजा करणं ठेवा परंतु आपल्या जे पित्र आहेत तर त्या पित्रांची पूजा अगोदर करा आणि नंतर देवाची पूजा करा. कारण आपले पित्र जर प्रसन्न नसतील तर देव आपल्यावरती प्रसन्न असून सुद्धा काही फायदा होत नाही.
म्हणूनच पहा, या पितृपक्षामध्ये जे 15 दिवस आहेत, तर या 15 दिवसामध्ये ज्या काही सेवा असतील, काही उपाय असतील, तर ते जेवढे आपल्याकडून होतील तेवढे करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपला जो पितृदोष आहे तर तो नष्ट होऊन जाईल आणि पितरांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होईल. पहा, आपल्याला कोणत्या झाडांना स्पर्श करायचा आहे. जर आपण ह्या झाडांना स्पर्श केला तर आपला कितीही प्रखर पितृदोष असू द्या, 3 पिढ्यांचा पितृदोष आपला नष्ट होऊन जाईल. सर्वात पहिलं झाड आहे ते म्हणजे पिंपळ वृक्षाचं झाड. धार्मिकदृष्ट्या पिंपळ वृक्ष हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. साक्षात भगवान विष्णू हे पिंपळ वृक्षामध्ये वास करत असतात. शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने, त्याचे काही उपाय जर आपण केले तर आपल्याला अनेक दोषापासून आपली मुक्ती होते. म्हणजेच काय, तर आपल्याला जर पितृदोष असेल तर आपला पितृदोष हा दूर होऊन जातो. या पितृपक्षामध्ये पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने आपला पितृदोष हा नाहीसा होऊन जातो. तर पहा, त्यामुळे आपल्याला आपल्या घराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल तर त्याला रोज जल अर्पण करायचं आहे. आता हे पितृपक्ष चालू आहे, तर या पितृपक्षामध्ये रोज तुम्ही या झाडाला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, थोडं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे पाणी पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर दररोज संध्याकाळी या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि असं करणं तुम्हाला या 15 दिवसामध्ये रोज शक्य झालं तर रोज तुम्हाला करायचं आहे, किंवा मग तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही एकदा तरी करायचं आहे. आणि त्या जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालताना आपले जे पित्र आहेत तर त्या पित्रांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. नंतर आपला उजवा हात या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या पूर्वजांची आपल्याला माफी मागायची आहे. जर आपलं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करावं. तुमचे सदैव आशीर्वाद हे आमच्यावरती राहू द्या आणि तुमची कृपादृष्टी आमच्यावरती राहून आमच्या घराची प्रगती होऊ, अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला पिंपळ वृक्षाला करायची आहे आणि हात जोडून नमस्कार करून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे. यानंतरचं जे झाड आहे ते म्हणजे वडाचे झाड. शास्त्रामध्ये वटवृक्षाला देखील लाभदायक वृक्ष मानले जाते. भगवान शिव या वृक्षामध्ये वास करत असतात, म्हणून अनेक धार्मिक विधीमध्ये वटवृक्षाची पूजा करणं हे महत्त्वाचं सांगितलं जातं. वटवृक्षाची देखील आपण पूजा केल्याने आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात. म्हणून आपल्याला या वटवृक्षाला एकदा तरी जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि कच्चं दूध टाकून हे जल या झाडाला अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर या झाडाखाली तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रार्थना करायची आहे. कुटुंबामध्ये काही समस्या अडचणी असतील तर त्यांचं निवारण व्हावं यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. या झाडाला स्पर्श करून आपले ज्या काही अडचणी आहेत त्या सांगायच्या आहेत आणि पितरांचं स्मरण करून पितरांना आपल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. यानंतरचे पुढचे झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड. भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी बेलाच्या पानाचा आणि बेलाच्या फळाचा रस हा वापरला जातो. पितृपक्षाच्या काळामध्ये या झाडाची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. तेच अकाली मरण पावलेल्या जे पित्र आहेत तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान शंकर आणि माता पार्वती ह्या स्वतः या बेलाच्या झाडामध्ये वास करत असतात. त्यामुळे या झाडाचे महत्त्व अधिकच वाढले गेलेले आहे. म्हणूनच तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर तुम्हाला या झाडाला जल अर्पण करायचं आहे. आणि पहा, या झाडाखाली तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. त्यानंतर तुमचा उजवा हात त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि पितरांना स्मरण करून पितरांची माफी मागायची आहे. जर आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करावं आणि आमच्या अडीअडचणी दूर कराव्यात अशी प्रार्थना करायची आहे. असं केल्याने आपले पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतात. त्यानंतरचे पुढचे झाड आहे ते म्हणजे तुळस. तर तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि असं मानलं जातं की पितृपक्षामध्ये तुळशीची पूजा केल्याने पित्र देखील संतुष्ट होतात. साक्षात माता लक्ष्मी या झाडामध्ये वास करत असते, त्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या पितृदोषाचा त्रास कमी करण्यासाठी तुळशीची पूजा ही नियमितपणे आपल्याला करायची आहे.
तुळशीला दररोज जल अर्पण करायचं आहे. तिची पूजा करून एक दिवा तिला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून आपल्याला त्या झाडाला स्पर्श करून आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. आणि यामुळे सुद्धा आपले जे पूर्वज आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे आपल्या पूर्वजांची सर्व झाडांना हात लावताना माफी मागायची आहे आणि आमच्या जीवनातील जे काही पितृदोष असतील, जे काही अडचणी असतील त्या दूर करून आमच्या घराची प्रगती होऊ द्या अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. तर पहा, तुमच्या घराजवळ या चारही झाडापैकी कोणतंही एक झाड असेल तर त्या झाडाची पूजा तुम्हाला नियमितपणे या पितृपक्षामध्ये रोज करायची आहे. आणि जर तुमच्या घराजवळ ह्या चारैपैकी एकही झाड नसेल तर तुम्हाला एका तरी झाडाची पूजा ही या पितृपक्षामध्ये जाऊन करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील पितृदोष नाहीसा होण्यासाठी आपण घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये जिथे पिण्याचं पाणी ठेवतो त्या ठिकाणी एक दिवा पितरांसाठी लावायचा आहे. यामुळे आपला प्रखर पितृदोष हा नाहीसा होतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहते. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.